लीगल वर्क सर हमारा ऑलमोस्ट ऑन प्रोसेस है। जो एक को नासिक लेके गए हैं और दूसरे को जो है बॉम्बे लेकर गए हैं। किसको कहाँ लेके गए स्पेसिफाई? रज़ी खान साहब को नासिक लेकर गए हैं और अब्दुल कयूम साहब को जो है वो नहीं, रज़ी खान साहब को नासिक गए हैं और अब्दुल कयूम साहब को जो है मुंबई लेकर गए हैं। 2007 को किती रेड पडले? 2007 के बाद रेड नहीं गिरी सर। जब से एक फासीवास गवर्नमेंट इक़्तिदार में आई है 2014 के बाद से रेड गिरना स्टार्ट हुए हैं। 2014 के बाद फर्स्ट टाइम PFI बैन करो करके रिपब्लिक टीवी में 2017 में उन्होंने एक प्रोग्राम चलाया था। 2017 में। उसके पहले कहीं पर भी ऐसे एलिगेशंस नहीं थे और एलिगेशंस अगर 2014 के बाद भी लगे तो आज तक कहीं पर भी प्रूफ नहीं कर पाए। NIA से जब बात हुई थी, NIA से बात होने के बाद NIA ने कहा कि तुम लोग ने जो बरील सर्विसेज किया था, जो तुमने लोगों को दफनाया था, जो तुमने जातिवाद छोड़ के कहीं पर भी जाति धर्म को नहीं देखते हुए जो तुम लोगों ने हिंदुओं को शमशान घाट पहुंचा कर उनने डिग्निटी के साथ उनके लास्ट राइट किए थे और उसी वजह से तुम्हारे ऊपर रेड हो रही क्योंकि तुम्हें फेम मिला गया। मतलब इस कंट्री के अंदर अगर जो एक वक्त ऐसा है जहाँ पर एक बाप अपने बेटे को भी हाथ लगाने तैयार नहीं है, वहाँ पर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के केडर्स जब ज़मीन पर उतरकर लोगों की हेल्प करते हैं तो वो भी सब में बड़ा जुर्म माना जाता है। तुम्ही असं म्हणलं की दर 2-3 वर्षांना रेट टाकली जातो। 2007 पासून स्थापना झाली, 2014 पासून ते सुरू झालं। 2014 पासून आतापर्यंत किती रेट पडल्या? नंबर किती सांगता? नंबर सर एक्चुअल में नेशनल या स्टेट लेवल पे आपको बता नहीं सकता ना। मैं डिस्ट्रिक्ट लेवल पे स्टेट लेवल पे बता सकता हूँ। स्टेट लेवल पे अगर देखेंगे तो अभी तक ये 2 रेड गिरे हैं, ऐसे 2 रेड्स हुए हैं, कंडक्ट हुए हैं। एक अभी और पिछली तो कोई थी? पिछले करीबन कोविड के यू कैन से आफ्टर 6 मंथ हुई थी औरंगाबाद में। ईडी की रेड और जो पहले जो रेड हुई थी वो ईडी की तरफ से हुई थी। इस वक्त जो रेड हुई है वो NIA की तरफ से हुई है। अब तुम्ही असं म्हटलं की RSS आणि बीजेपीचं पूर्ण मिळून NIA काम करते, सोनी तर हे थोडंसं एलिब्रेट करू। नहीं, कहीं पर भी आप देखिए ना, कोई भी पॉलिटिकल पार्टी अगर सेकुलरिज्म को अपलिफ्ट करती है या जाति धर्म के इक्वालिटी के बारे में बात करती है, हर एक के हक के बारे में बात करती है, वहाँ पर फ़ौरन NIA आ जाती है। जहाँ पर भड़काऊ भाषण होता है, जहाँ पर मॉब लिंचिंग के बारे में होता है, जहाँ पर खुलेआम जेनोसाइड के बारे में चर्चा होता है, वहाँ पर क्यों नहीं आती है? तो एक पर्टिकुलर समुदाय के लिए या पर्टिकुलर मार्जिनलाइज कम्युनिटी के लिए सेंट्रल गवर्नमेंट काम कर रही है क्या टारगेट करने के लिए? बाकी लोग भी है ना, वहाँ पर कार्रवाई क्यों नहीं हो रही, वहाँ पर अरेस्टिंग क्यों नहीं हो रही? आणि हे जे काय आज देशामध्ये PFIच्या विरोधात जे चालू आहे, जे रेट टाकत आहेत पूर्ण देशामध्ये, या अगोदर त्यांनी ईडीची रेट टाकून देशभरामध्ये एक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं होतं। त्यांना ते उत्तर त्यांनी बरोबर त्यांना उत्तर दिलं, त्यांना पुरावे दिले, पुरावे सादर करून त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते निर्दोष दिसले त्यानंतर त्यांनी मग ईडीचा प्रयोग आता NIAचा प्रयोग त्याच्यामध्ये सुरुवात केली त्यांनी। आता ईडीची केस संपलेली, ईडीचं केस त्याचे पुरावे दिलेले आहे, सगळं हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते काही घेणं देणं नाही आहे। आता त्यांचा हा जो इश्यू आहे, आता 2014चा जो इश्यू आहे, इलेक्शन, आता 2014चे इलेक्शन आलेले आहेत, आता ध्रुवीकरण करण्याचं त्यांचं काम आता सातत्याने सुरू आहे। ज्ञानवापी मस्जिद आहे, आता ते काही सक्सेस होत दिसत नाही आहे। त्यामध्ये आता लार्जेस्ट एक ऑर्गनायझेशन जे मुसलमानांसाठी नव्हे तर ते दलितांसाठी, आदिवासींसाठी आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी काम करत आहे। तर या PFIला त्यांनी ईडीचं इन्क्वायरी करून मुस्लिम समाज त्यांच्याजवळ जाऊ नये, त्यांच्याबरोबर काम करू नये, किंवा अदर जे दलित आहेत, आदिवासी आहेत किंवा न्यायप्रिय लोक जे काय आहेत देशामधले, ते त्यांच्याबरोबर एकत्र येऊ नये यासाठी हा एक भीती दाखवण्याचं काम त्यांच्यावर ते चालू आहे। आणि हे या कार्याला जे आहे पूर्ण देशामध्ये जिथं जिथं त्यांनी रेट टाकलेली आहे, जिथं
ॲक्शन घेतलेलं आहे तिथं न्यायिक जे काय आमच्याकडनं जे कायद्यानुसार जे काय काम करता येतं त्याच्यावर आम्ही चालू आहे. पण जर त्यांचं जर असं मिशन असेल की या PFIला जर दाबून मुस्लिम समाजामध्ये ध्रुवीकरण करू किंवा त्यांच्याबरोबर जुळणारे जे काही दुसरे जाती जमाती आहेत त्यांना तोडून आम्ही राजकीय छळ करू, असं काही होणार नाही आहे. पूर्ण मुस्लिम समाज हा PFI बरोबर त्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभा आहे, त्यांच्याबरोबर न्यायिक लढाई लढण्यासाठी तयार आहे. त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीबरोबर आम्ही PFI यांच्याबरोबर सोबत काम करायला पुण्याचेच नव्हे तर देशामधले सर्व मुस्लिम एकत्र येणार आहेत. ह्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. तुमचं नाव सांगा. मी अली इनामदार. PFIचं ऑफिस नसताना PFIचा एक जिथं कार्यक्रम घेतला जातो एक हॉल आहे, जे कुणी जाऊन तिथं रेंटनी तो हॉल घेऊन तिथं कार्यक्रम करता येतो. तशा ठिकाणी ते कार्यक्रम करतात नेहमी ते. तर त्या प्रॉपर्टीच्या ओनरला सकाळी 4-3 वाजता उचलतात, त्याला बोलवतात की म्हणजे त्याला धमकी देतात की बाबा ज्यावेळेस ह्यांचं ऑफिसच पुण्यामध्ये नाही आहे तर ज्या प्रॉपर्टीच्या मालकाला उचलून आणायचं आणि त्याला धमकी द्यायची आणि बेकायदेशीरपणे त्यांना दमदाटी करायची, हा जर होत असेल तर आम्ही न्याय मागायला जायचं कुठं? जे न्याय देणारे लोक आहेत. So does PFI have an office in Pune? So we don't have a single office in Pune right now. So when the NIA is saying that they raided properties of the organization in Pune, so what We were having the office at Pune itself 2 months ago in Kausarbagh area, but right now we don't own any property on lease itself. पण आज ज्या ठिकाणी कारवाई झाली ती कुठली जागा होती, तिथं काय होतं? ते कारवाई ते झाली आज ते डिग्निटी वेलफेयर एजुकेशन ट्रस्ट म्हणून आहे. वो ट्रस्ट में हम लोग जब भी हमारा मीटिंग होता था 1 hour 2 hour का, तो हम लोग उस वक्त उसको रेंट पे लेते थे, भाड़े पर. तो वो ऑफिसेस पे उन्होंने जो है that's the rented office where they conducted a raid? yes नॉट अ रेंटल ऑफिस. not rented. You use that office? Yes, we should hire. Hire that. This is not office. This is only program conduct करते नहीं, हैं. वही तो जो 2 घंटा 3 घंटे का हमारा मीटिंग होता था, 2 घंटे के लिए हम उसको 2 घंटे के लिए रेंट पे लेते थे. Till 2 months ago you had an office. But यस, okay. Sir, Where was that office? कौसरबाग. Kausar. तर दूसरा जो आहे एक बात और आपके सामने मी आणू इच्छितो की मुश्रीफ साहेबांनी जे आहे ब्रह्मनिस बॉम्ब आणि मुस्लिम महँग हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यानंतर एक दुसरी पुस्तक लिहिलेली की RSS हा देशातील नंबर 1 दहशतवादी संघटना. तर त्या पुस्तकावर का इन्क्वायरी बसत नाही आहे? त्या पुस्तकावर का चॅलेंज होत नाही आहे की जर तिथं लोक पोलीस किंवा जे काही NIA जे काय क्लेम्स त्यांनी केलेले आहेत तर ते त्यांच्यावर का जात नाही? हे जे काय ज्यांनी पुरावे सहित पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांना न विचारता फक्त PFIवर का टार्गेट करतायत हे लोक? ह्याचा एक जे आहे ना खूप मोठा म्हणजे इश्यू आहे. हे पण तुम्ही लोकांनी प्रश्न निर्माण करावा, उपस्थित करावा अशी आमची इच्छा आहे. और कल यही रिलेट को लेकर कलेक्टर ऑफिस पुणे आफ्टरनून 3 PM दोपहर में 3 बजे हमारा प्रोटेस्ट है लार्ज स्केल पर PFI का. ते नंतर करणार. तुमचं नाव आहे? संजू प्रकाश बागे. तुम्हाला प्रश्न आहे? चलो स्टार्टिंग सर एकदम शॉर्ट मध्ये सांगा नेमकं काय आज घडलं? आज जो है NIA ने जो है करीबन पूरे महाराष्ट्र में और पुणे में 3 जगह जो रेड किया हुआ है, जिसमें रज़ी खान साहब के घर पर, अब्दुल कयूम भाई के घर पर और हमारे एक ऑफिस के ऊपर, जो हमने 2 महीने पहले छोड़ दिया था. और हमने पहले से हमारा क्लियर स्टैंड है कि जो NIA है वो RSS BJP का टूल है. आने वाले वक्त में जो है पता है इनको लोकसभा के इलेक्शंस है, इनके पास कोई भी मुद्दा नहीं है तो दे नीड अ गोड, मतलब एक बलि का बकरा चाहिए. वो बलि का बकरा कौन है? तो दैट इज़ मार्जिनलाइज कम्युनिटी. इसी ताल्लुक से उन्होंने ऑल ओवर इंडिया में रेड्स किए हुए हैं. घर से लिया, फ्रॉम द हाउस, कोंडवा. ओके. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.